दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना मोठा दिलासा। अरविंद केजरीवालांना कोर्टाकडून जामीन मंजूर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नोंदवलेल्या मतदारांचे अर्ज ठरवून बाद केले। पदवीधर निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप। 15 ते 20 हजार मतदार नोंदणी अर्ज बाद केल्याचा दावा। महायुतीमध्ये जागा वाटपावर मित्रपक्षांमध्ये जुंपली। विधानसभेला 100 जागांवर शिवसेनेच्या दाव्यानं भाजपची अडचण। परळीमध्ये अमित ठाकरे उभे राहतील तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मनसे नेते अमित ठाकरे यांना इशारा। सगळे सोयऱ्यांचं आरक्षण सरकार देईल आणि काढूनही घेईल। मनोज जरांगे पाटलांना महायुती सरकारवरच संशय। सरकारचं शिष्टमंडळ उद्या ओबीसी उपोषण करताना भेटणार। मुख्यमंत्री शिंदेंची फोनवरून वडेट्टीवारांना माहिती। तब्येतीची काळजी घ्या, शिंदेंचं उपोषण करताना आवाहन। पुण्यातील ससूनच्या डीनपदी डॉक्टर एकनाथ पवार हिट अँड रन प्रकरणात विनायक काळे सक्तीच्या रजेवर। चंद्रकांत म्हस्के होते ससूनचे प्रभारी डीन। नीटच्या पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची घोषणा। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान महाबळेश्वर मुक्कामी। महाबळेश्वरमध्ये घोटाळेबाज वाधवांच्या बंगल्यात। पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या राहण्याची सोय सरकारनं करावी। नाना पटोलेंची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे फोनद्वारे मागणी। लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टरचा भाजपला फटका। भाजपचे नेते भागवत कराडांचं स्पष्ट कबूल। मागच्या 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारेंचं उपोषण सुरूच। हाकेंची स्थिती पाहून वडेट्टीवार भाऊक। ओबीसींच्या हक्कासाठी लढत राहणार, विजय वडेट्टीवार ठाम। छगन भुजबळ उद्या उपोषणकर्त्यांची घेणार भेट। पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मंगेश ससाने गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू। लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ उद्या सांगोला बंदची हाक। आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी समाज आक्रमक। नांदेडमध्ये आयटीआयच्या परीक्षेमध्ये गोंधळ। दुसराच पेपर विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्यानं गोंधळ। एकाच दिवशी 2 पेपर लिहावे लागल्यानं मोठा गोंधळ। ठाणे, पालघर, रायगड, भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी। नागपूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी चक्क ग्राउंडवर मजबूत ताडपत्रीची सोय। यवतमाळमध्ये कृषी केंद्रातून जादा दरात बियाणांची विक्री। आर्थिक लूट होत असताना कृषी विभाग झोपेतच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।